नमस्कार स्वप्नपुरी करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण सायन्स यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर चालू केला होता. त्यामध्ये आपले पहिले 2 लेक्चर आपण घेतले आहेत. ग्रॅव्हिटेशनमध्ये जर आपण सुरुवातीला बघायला गेलो तर आपण ग्रॅव्हिटेशन व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन काय आहे, ग्रॅव्हिटेशन संदर्भातले फोर्स कसा काम करतो किंवा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असतं, दोघांमधला फोर्स कसा डिफाईन करायचा किंवा ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, हे सगळं आपण मागच्या फर्स्ट लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं. सेकंड लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं केपलरचे जे लॉज आहेत, केपलरचे जो सायंटिस्ट आहे केपलर, त्याच्या संदर्भातले जे लॉ आहे ते लॉज म्हणजे प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भातले लॉज. प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय, परत एकदा रिवाइज करून सांगतो तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन. प्लॅनेटरी मोशन म्हणजे जे आपले प्लॅनेट्स आहेत, 8 प्लॅनेट आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, 8 प्लॅनेट आहेत. ते सनच्या भोवती काय करत असतात, रिव्हॉल्व करत असतात सनच्या भोवती, आणि त्यांची पोझिशन काय आहे, ते कुठल्या स्पीडमध्ये रिव्हॉल्युशन करतायत, टाइम पिरियड किती आहे, त्याचं रिव्हॉल्युशन टाइम पिरियड किती आहे, आणि तो डिस्टन्स किती वेळात किती कव्हर करतो, याच्या संदर्भातली जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला कोणी दिली आहे, केपलर्स द सायंटिस्ट यांनी दिली आहे. आणि केपलरचं लॉज जर म्हटलं तर डायरेक्ट येतं लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भातले लॉज. किती लॉज आहेत सगळे? 3 लॉज आहेत. प्लॅनेटरी मोशन संदर्भात किती लॉज आहेत? 3. त्यातला फर्स्ट काय सांगतो? फर्स्ट फक्त पोझिशनच्या संदर्भात तो आपल्याला मेन्शन करतो. सेकंड सांगतो की एखादा प्लॅनेट आहे, एक्स नावाचा प्लॅनेट आहे किंवा अर्थ हा प्लॅनेट आहे, तर तो प्लॅनेट सनला रिव्हॉल्व कुठल्या डायरेक्शनमध्ये करतो किंवा किती त्याची स्पीड आहे, किती तो डिस्टन्स कव्हर करतो, हे सेकंड लॉ मध्ये राहील. थर्ड मध्ये सांगितलंय काय की टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अँड द डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्लॅनेट. टाइम पिरियड म्हणजे कोणाचा टाइम पिरियड? त्या पर्टिक्युलर प्लॅनेटचा टाइम पिरियड. तो किती वेळ लागतो त्याला रिव्हॉल्व करायला, त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. तो काय होता? टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. आर क्यूब काय होतं? आर क्यूब ही मीन डिस्टन्स आहे किंवा ऍव्हरेज डिस्टन्स आहे. आता ऍव्हरेज डिस्टन्स काय घेतलं असेल? ऍव्हरेज डिस्टन्स म्हणजे, कारण की आपण लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जी अर्थ आहे किंवा जो पर्टिक्युलर प्लॅनेट आहे, जेव्हा तो सनच्या जवळ येतो, शेजारी येतो, त्यावेळी त्याची स्पीड कशी होते? फास्ट होते. आणि सनच्या जसं दूर जाईल त्याची स्पीड कशी होते? कमी होते. मग ऍक्च्युअल जे डिस्टन्स आहे ते कमी जास्त व्हायला लागेल, कारण की जेव्हा तो सनच्या प्लॅनेट जवळ असेल तेव्हा डिस्टन्स कमी असेल, सनपासून दूर गेला डिस्टन्स कसा जास्त असेल. म्हणून काय घेतलं त्यांनी? ऍव्हरेज डिस्टन्स. काय? ऍव्हरेज डिस्टन्स म्हणून त्याला म्हटलंय आर क्यूब. सो टी स्क्वेअर इज डायरेक्टली टू द आर क्यूब. हा आपल्या केपलरचं काय होता? थर्ड लॉ होता. हे 3 लॉज होते केपलरचे, हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे. आता त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. काय आहे न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? आता एक एक कोडिंग करून बघूया आपण की न्यूटनचा जो लॉ आहे, न्यूटन्स लॉ, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता न्यूटनने डिस्कवर केलेला होता ग्रॅव्हिटेशन हा डिस्कवर बाय द सर आयझॅक न्यूटन यांनी डिस्कवर केला आहे. म्हणून त्यांनी जो लॉ मांडला, जो नियम त्यांनी सांगितला, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सलच का म्हटलं जातं? कारण की वर्ल्ड वाईड पूर्ण युनिव्हर्स मध्ये हा लॉ काय आहे? ऍप्लिकेबल आहे. कुठल्याही 2 ऑब्जेक्टच्या संदर्भामध्ये जो फोर्स आहे, ती वस्तू कुठे पण असतो युनिव्हर्स मध्ये, हा लॉ त्या 2 गोष्टीसाठी ऍप्लिकेबल आहे. म्हणजे त्या 2 गोष्टीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ओके, आपण पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं ग्रॅव्हिटेशन काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द 2 ऑब्जेक्ट. 2 ऑब्जेक्ट मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशन. इट इज अ फिनॉमिना डिस्कवर बाय द सर आयझॅक न्यूटन यांनी डिस्कवर केला होता. ते पहिल्या लेक्चर मध्ये आपण तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटी सांगितलं होतं. ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थ आणि त्याच्यावरती असणारे जे ऑब्जेक्ट आहेत यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटी. त्यामुळे आपण म्हणतो की एखादा कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा आपण हातातनं खाली सोडतो त्यावेळेस तो जमिनीवरती पडतो. तर का? कारण की त्या ठिकाणी काय आहे? ग्रॅव्हिटी आहे. आणि मग ही ग्रॅव्हिटी कोणाची आहे? अर्थची आहे, पर्टिक्युलर प्लॅनेटची आहे. प्रत्येक प्लॅनेट, जेवढे 8 प्लॅनेट आहेत सगळ्यांच्या काय आहेत? ग्रॅव्हिटी वेगवेगळ्या आहेत ॲज कम्पेअर टू द अर्थ. अर्थपेक्षा बाकींचे जे ग्रॅव्हिटी आहेत, ग्रॅव्हिटी जो फोर्स आहे तो कसा आहे? कमी जास्ती आहे. ओके, ग्रॅव्हिटेशन. तर हा जो लॉ आहे हा न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, पूर्ण युनिव्हर्स मध्ये ऍप्लिकेबल आहे. आता तो लॉ काय सांगतोय किंवा त्या डिस्क्रिप्शन मध्ये काय काय दिले ते आपण बघूया. ऑल अबव कन्सिडरेशन इन्क्लूड द केपलर्स लॉ. न्यूटन्स फॉर्म्युलेट हिज थेरी. न्यूटननी याची जी थेरी आहे ती मांडली आहे. द थेरी युनिव्हर्सली ग्रॅव्हिटी. अकॉर्डिंग टू द थेरी, त्या थेरीच्या म्हणण्यानुसार, अकॉर्डिंग टू द थेरी, कोणाची थेरी होती? न्यूटनची. कधी मांडली? जेव्हा केपलरनं प्लॅनेटरी मोशन डिराईव्ह केले. प्लॅनेटरी मोशन सांगितले आपल्याला की जे बाकी प्लॅनेट आहेत ते अर्थ भोवती कसे रिव्हॉल्व करतात, त्यांचा टाइम पिरियड काय, हे सांगितल्यानंतर
न्यूटनने काय केलं, एक लॉ डिस्कवर केला, त्याचं नाव आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अकॉर्डिंग टू द थेअरी ऑफ न्यूटन्स ऑन द बेसिस ऑफ केपलर्स लॉ. केपलर लॉच्या बेसिसवरती जी थेअरी मांडली न्यूटननी, अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट प्रेझेंट इन द युनिव्हर्स, आपली जी युनिव्हर्स आहे याच्यामध्ये कुठला पण ऑब्जेक्ट आहे, एव्हरी ऑब्जेक्ट प्रेझेंट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. तो दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे काय करतो, ओढतो. तो काय करतो, दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ओढतो बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट विच आर प्रेझेंट इन द युनिव्हर्स. अ डेफिनाइट फोर्स, काहीतरी फोर्स, डेफिनाइट म्हणजे काहीतरी अमाउंट ऑफ फोर्स एक्झर्टेड बाय द टू ऑब्जेक्ट, दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना काय करणार, फोर्स एक्झर्ट करणार ऍट अ डिफिनाइट, डिफिनाइट म्हणजे जे काही फोर्स असेल तो. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्यांनी काय सांगितलं, हा जो फोर्स आहे, मग हा फोर्स कुठला, दोन ऑब्जेक्टच्या मधला, दोन युनिव्हर्स मधले कुठलेही दोन ऑब्जेक्ट घ्या, त्या दोन ऑब्जेक्ट मधला जो फोर्स आहे दोन ऑब्जेक्टला, मग तिथं फोर्स का आहे, आपण काय म्हणतो की आता यांनी सांगितलं की द फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, दोन ऑब्जेक्ट मधला जो फोर्स आहे, का आहे, कारण ते एकमेकांना आपल्याकडे ओढत आहेत, अट्रॅक्ट करत आहेत. हे कोणी सांगितलं, न्यूटनने सांगितलं होतं आपल्याला की युनिव्हर्स मध्ये कुठल्याही दोन गोष्टी घ्या, त्या दोघांमध्ये जो फोर्स आहे दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठला फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर तो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, इज directly proportional to the product of the masses of two objects. The force present in between two objects. आता we focus दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स आहे, लक्षात काय ठेवायचं की दोन ऑब्जेक्ट आहेत, युनिव्हर्स मध्ये प्रेझेंट आहेत, त्या दोघांमध्ये जो फोर्स आहे दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस. काय म्हटलं, प्रॉडक्ट ऑफ मासेस. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस. आता प्रॉडक्ट ऑफ मासेस काय म्हटलं, प्रॉडक्ट ऑफ मासेस, प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्टला थोडं साईडला ठेवा. मासेस, मास माहिती आहे तुम्हाला, मास वेट जवळपास सारख्याच गोष्टी आहेत, पण ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला मास काय असतं आणि वेट काय असतं हे वेगळ्या दोन कन्सेप्ट आहेत. मास म्हणजे युनिव्हर्स मध्ये कुठलाही ऑब्जेक्ट आहे त्याला काय आहे, मास आहे. कुठला पण ऑब्जेक्ट आहे, एनी ऑब्जेक्ट इट हॅज अ मास. जर एखाद्या ऑब्जेक्टला मासच नाहीये तर तो ऑब्जेक्टच नाहीये, कारण की विदाउट मास देयर इज नो एक्झिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं एक्झिस्टन्सच त्या ठिकाणी आपण मान्य नाही करू शकत जर त्याला मास नसेल तर. सो द मास, आय थिंक मास प्रत्येक ऑब्जेक्टला, इच अँड एव्हरी ऑब्जेक्टला मास प्रेझेंट आहे, त्याच्याकडे मास असतोच. आणि वेट ही वेगळी कन्सेप्ट आहे, ते आपण नंतर पुढच्या भागामध्ये बघू, पुढच्या नेक्स्ट पेजवरती दिलेलं असेल मास आणि वेट मधलं काय डिस्क्रिप्शन आहे ते. सध्या मास म्हणजे एक प्रकारचा वेट आहे, सध्या तरी धरून चला की तो एक प्रकारचा काय आहे, वेट आहे, वजन. आपण जसं वजन करतो तसं त्या प्रकारचं काय आहे, वेट आहे. त्यामुळे जर ऑब्जेक्ट जर असेल मग वेट असणार. कुठला पण ऑब्जेक्ट घ्या ना, इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट घ्या, कुठला पण ऑब्जेक्ट. पेन जरी आता माझ्याकडे हातात पेन आहे, याला सुद्धा काय आहे, वेट आहे, वेट आहे, किंवा याला याचं स्वतःचं काय आहे, डेफिनाइट मास आहे. ओके, हा एक पेन आहे, याला सुद्धा एखादं मास आहे. जर मी दुसरा एक पेन घेतला त्याचं पण मास असणार, याचं पण मास असणार, दोघांचे काय असणार आहे, मास. मग आता माझ्याकडे किती ऑब्जेक्ट झाले, दोन ऑब्जेक्ट झाले. किती ऑब्जेक्ट झाले, दोन. हा एक, आणि मी दुसरा एक जर पेन घेतला, किंवा जर मी दुसरा एखादा ऑब्जेक्ट घेतला कुठला, किंवा जर मी हा कॅल्क्युलेटर जर घेतला, कॅल्क्युलेटर आणि हा पेन, हे दोन पण काय आहेत, ऑब्जेक्ट आहेत. एक कॅल्क्युलेटर आहे, दुसरा काय आहे, पेन आहे. हे दोन पण काय आहेत, एक ऑब्जेक्ट आहेत. आणि आपल्या अकॉर्डिंग द लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो, जर दोन ऑब्जेक्ट माझ्याकडे असतील तर ह्या दोन ऑब्जेक्ट मध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट प्रेझेंट ऑन द युनिव्हर्स आर अट्रॅक्टेड बाय अ फोर्स. मग ह्या दोघांमध्ये जो फोर्स आहे तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाच्या आहे, प्रॉडक्ट ऑफ मासेस. म्हणजे ह्या दोन ऑब्जेक्टच्या मासेस वरती तो काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ काय होतो, डायरेक्टली म्हणजे जेवढा फोर्स आहे तेवढंच त्यांचं काय, समजा जेवढे दोघांचे जेवढे मास आहे, याचा समजा मास एक्स आहे, याचं पण मास काय आहे, एक्स आहे, दोघांचं मास काय आहे समजा सेम आहे, तर तेवढ्याच अमाऊंटचा फोर्स ह्या दोघांमध्ये लागणार आहे. किंवा याचं 10 kg वेट आहे, याचं 10 kg वेट आहे, तर या दोघांमध्ये जो लागणारा फोर्स आहे तो कसा असणार, सेम फोर्स असणार. तुम्ही इकडं हे दोन गोष्टी, एक ऑब्जेक्ट, हे दोन ऑब्जेक्ट जर तुम्ही मास कॅल्क्युलेट केलं जर, तर तेवढ्याच प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तेवढ्याच अमाऊंटचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या दोन ऑब्जेक्ट मध्ये असणार आहे. कारण की अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल स्टेट दॅट द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस. हा पहिला कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचा की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो, आम्हाला असं सांगतो की दोन ऑब्जेक्ट मध्ये जो फोर्स प्रेझेंट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे
डायरेक्टली प्रोपोर्शनल मॅथ्स मध्ये तुम्हाला माहित डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असतं, म्हणजे एकाची व्हॅल्यू वाढली तर दुसऱ्याची पण तेवढीच होते. समजा एकाची व्हॅल्यू x आहे तर दुसऱ्याची पण किती असणार, xच असणार, किंवा एकाची व्हॅल्यू 10 असेल तर दुसऱ्याची पण व्हॅल्यू काय असणार, 10च असणार. याला म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. याला काय म्हणतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो युनिव्हर्सल लॉ मध्ये फर्स्ट कन्सेप्ट लक्षात ठेवायचा तो म्हणजे द फोर्स प्रेझेंट इन बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाच्या आहे, प्रोडक्ट ऑफ मासेसच्या डायरेक्टली तो काय असतो, प्रोपोर्शनल असतो, अकॉर्डिंग टू द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अकॉर्डिंग टू द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अँड परत काय म्हटलं, अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम असं म्हटलंय त्यांनी. काय म्हटलंय, दोन सांगितले. फर्स्ट काय सांगितलं त्यांनी, फर्स्ट काय सांगितलंय, फर्स्ट जर आपण बघितलं, फर्स्ट जर त्यांनी काय सांगितलं असेल तर बघा, फर्स्ट जे सांगितलं आहे, फर्स्ट सांगितलंय की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट. फर्स्ट सांगितलं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू. फर्स्ट एक फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट इन बिटवीन टू ऑब्जेक्ट. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं नाव ए आहे, दुसरा एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं नाव बी आहे. आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत, हा एक ऑब्जेक्ट, याचं नाव ए, दुसऱ्याचं नाव बी. आता आपल्याकडे किती ऑब्जेक्ट आहेत, दोन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट, ह्या दोन ऑब्जेक्ट मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आपण जर म्हटलं फोर्स कशाने डिनोट करणार, एफ न डिनोट केला. डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाचा म्हटलंय त्यांनी, प्रोडक्ट ऑफ मासेस. मग हा एक ए ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास आपण धरूया m1 आहे, आणि दुसऱ्याचं धरूया किती, m2 आहे. एकाचं मास m1, एकाचं मास m2. दोन ऑब्जेक्ट आहेत, एक ए आहे, दुसरा बी आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. मग आता हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन घेतला, प्रोडक्ट ऑफ मासेस m1 into m2. हे झालं अकॉर्डिंग टू द फर्स्ट. फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट इन अ टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. म्हणजे ह्या दोन ऑब्जेक्टचे जे मास आहे त्याच्या प्रोपोर्शनल हा काय असणार आहे, फोर्स असणार आहे. ह्या दोन ऑब्जेक्टचं जर मास वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ह्या दोन ऑब्जेक्टचं जर मास कमी केलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण काय होणार आहे, कमी होणार आहे. ही फर्स्ट कन्सेप्ट आहे अबाउट द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि मग त्यांनी सेकंड काय सांगितली बघा, सेकंड सांगितले त्यांनी, सेकंड जी सांगितली जी आहे ती की इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली काय आहे, प्रोपोर्शनल आहे. कोणाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स बिटवीन देम. आता जर आपण बघितले दोन ऑब्जेक्ट आहेत, ह्या दोघांमध्ये जो डिस्टन्स आहे याच्या फोर्स कसा असणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. इनव्हर्सलीचा अर्थ काय होतो, एक जर गोष्ट वाढली तर दुसरी काय होणार आहे, कमी होणार आहे. याचा अर्थ होतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. पहिला काय कन्सेप्ट होता, डायरेक्टली प्रोपोर्शनल होता. कोणाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल होता, प्रोडक्ट ऑफ मासेस. ह्या दोन ऑब्जेक्टच्या मासेस वरती तो काय होता, डायरेक्टली प्रोपोर्शनल होता. कोण प्रोपोर्शनल होता, तर फोर्स. कुठला फोर्स, त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये प्रेझेंट असणारा. मग हा फोर्स काय करतोय, एक दोन्ही ऑब्जेक्टला आपल्याकडे काय करतोय, ओढतोय. हा एकाला ओढतोय, दुसरा त्याला ओढतोय. हे कोणी सांगितलं, न्यूटनने. कशा संदर्भात, लॉच्या संदर्भात. कुठला लॉ आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कसा मांडला, ऑन द बेसिस ऑफ, कोणाच्या बेसिस वरती, केपलर लॉच्या प्लॅनेटरी मोशनच्या बेसिसवर. बेसिसवरती न्यूटननी जो लॉ मांडला त्याचं नाव होतं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि ते काय सांगतो, फर्स्ट द फोर्स प्रेझेंट इन टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. जसं की आपण इथे m1 आणि m2 ह्या ठिकाणी घेतलं बघा. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस m1 अँड m2. सेकंड काय सांगतो, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आता आपण ह्या ठिकाणी बघितलं, ह्या ठिकाणी डिस्टन्स डी घेतला. याचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर. काय करायचं, याचा काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं. काय करायचं आहे, स्क्वेअर. डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, हा कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल लिहिता कसे बघा, ह्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. इनव्हर्सली प्रोपोर्शनल कसं लिहिणार, आता फोर्स आहे, कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हा प्रोपोर्शनलिटीचा साइन आहे. इनव्हर्सली कसं लिहितो, 1/d². हे d² तुम्ही r² लिहू शकता, काही अडचण नाही. दोन्ही मिनिंग सेम आहे. डिस्टन्स आहे आणि r इथं रेडियस त्यांनी कॅल्क्युलेट केला आहे, रेडियस. कारण की प्लॅनेटरी मोशन
सर्क्युलर मध्ये इलिप्टिकल शेप मध्ये फिरत असतात, त्यांना कन्सिडर केले की त्याला काय असणार आहे, रेडियस असणार आहे, त्या रेडियस पासून त्यांनी डिस्टन्स कॅल्क्युलेट केला आहे. ओके, तुम्ही आर स्क्वेअर लिहू शकता किंवा डी स्क्वेअर लिहू शकता, काही अडचण नाहीये. दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन संदर्भात. एक आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. जर ह्या इक्वेशनला आपण 1 घेतला, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस, आणि दुसऱ्याला जर आपण सेकंड घेतला, तर अकॉर्डिंग टू द बोथ द इक्वेशन काय तयार होईल इक्वेशन बघा. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर किंवा r स्क्वेअर. तर हा आपला काय झाला आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये दोन कन्सेप्ट महत्वाच्या आहेत. एक तर जो फोर्स प्रेझेंट आहे दोन ऑब्जेक्ट मध्ये, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाच्या, प्रोडक्ट ऑफ मासेस, दोन ऑब्जेक्टचं मासेस याच्यावरती तो कसा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दुसरं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाच्या आहे, तर त्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे याच्या तो काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. याला आपण म्हणतो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि आपण हे दोन इक्वेशन मधनं काय केले, सॉर्ट आउट केले. फर्स्ट इक्वेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल m1 m2, सेकंड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि डायरेक्टली आपण काय घेतलं या ठिकाणी, फोर्स इज directly proportional to the product of masses m1 m2 and inversely proportional to the square of distance between them. ओके, लक्षात आला. हा आपला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आर स्टेटेड बाय सर आयझॅक न्यूटन. आलं का लक्षात? हे इथपर्यंत काही डाऊट नाहीये, नो एनी डाऊट अबाउट द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. इट्स व्हेरी इझी. जर कन्सेप्ट इथं क्लिअर झाला तर तुम्हाला हा लॉ एक्झाम मध्ये हमखास विचारला जातो की स्टेट द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फॉर 2 मार्क्स. 2 मार्कासाठी विचारलं जातं. ह्या दोन्ही जसं आपण या ठिकाणी मेन्शन केले अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. काहीच नाही लक्षात ठेवायचे. दोन ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामधला त्याच्यामध्ये जो फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाच्या, तर त्यांच्या मासेसच्या, आणि युनिव्हर्सली कोणाच्या आहे, त्यांच्या दोघांच्या डिस्टन्स मधला. झालं, सिंपल, एकदम सिंपल, इझी. इन युअर ओन लँग्वेज यू कॅन राईट इन युअर एक्झाम. ओके, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, इट्स अ व्हेरी इझी. ओके, नेक्स्ट पेज वरती आपण हे करूया. नेक्स्ट पेज. हा, येस येस, इथपर्यंत आपण इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी आपण बघितली आहे. काय संदर्भात गोष्टी आहेत त्या बिटवीन देम, ते तुम्हाला मी आता सांगितलं की एफ इज फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, अबाउट द इन्फॉर्मेशन दिली आहे अबाउट द सायंटिस्ट अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. नेक्स्ट याच्यावरती जॉन्स केपलर 1571 to 1630 वॉज जर्मन ऍस्ट्रॉनॉमर्स. ऍस्ट्रॉनॉमर्स मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं. ऍस्ट्रॉनॉमर्स म्हणजे जे सेलेस्टियल बॉडीजचं ऑब्झर्वेशन करतात. जे काय करतात, सेलेस्टियल बॉडीजचं ऑब्झर्वेशन करतात. त्यांच्यावर त्यांच्या थिसिस असतात, थेरीज असतात, जे हे थेरीज वगैरे मांडतात, त्यांना आपण काय म्हणतो, ऍस्ट्रॉनॉमर. अँड मॅथमॅटिशियन सुद्धा होते केपलर. ही स्टार्टेड द वर्किंग हेल्पर टू द फेमस ऍस्ट्रॉनॉमर टायको इन प्रागवे in 16. After the sudden death of Very 1601, Kepler was appointed as a royal mathematician in his place. Kepler used observation of planetary motion made by Behe discover the laws of planetary motion. He wrote several books. His work has later used Newton postulating his law of gravitation. Okay, आपण सुरुवातीला काय म्हटलं की according to the युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन हा जो लॉ मांडलाय हा न्यूटननी मांडलाय. कुणाच्या बेसिसवरती मांडला होता, केपलर, द सायंटिस्ट केपलर यांच्या बेसिसवरती मांडला होता. आणि केपलरचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं की त्यांनी सांगितलं होतं ऍक्च्युअली की प्लॅनेटरी मोशन कसं आहे, प्रत्येक प्लॅनेट हा सनभोवती कसा रिव्हॉल्व करतो, किती टाइम पिरियड लागतो, किती डिस्टन्स कव्हर करतो, ह्या 3 लॉ मध्ये त्यांनी सांगितलं. ते कोणी पुढे फॉरवर्ड केलं आहे, तर सर आयझॅक न्यूटन यांनी त्यांना पुढे फॉरवर्ड केलं. त्याच इन्फॉर्मेशनला पुढे त्यांनी स्वतःची थिअरी मांडली. त्या थिअरीला आपण काय म्हणतोय, अकॉर्डिंग टू द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, किंवा त्यांनी जी थिअरी मांडली ती आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, आता डिस्क्रिप्शन मध्ये जे मी सांगितलं तेच दिले बघा. फिगर शो द ऑब्जेक्ट m1 आणि m2. दोघांचे मास m1 आहे, दुसऱ्याचे m2 आहे, आणि त्याच्यामधला काय आहे, डिस्टन्स आहे. जसं की आपण सांगितलं होतं की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे. मॅथमॅटिकली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू बॉडीज कॅन बी रिटन ॲज बघा, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन ह्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन आहे. वन सेकंड, डायरेक्टली प्रोपोर्शनलचं ह्या ठिकाणी काय आहे, साइन आहे. इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण घेऊ शकतो. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस m1 आणि m2. ह्या दोन बॉडीज या ठिकाणी दाखवल्यात. m1 आहे दुसरी,
M2 आहे, यांचे काय आहेत मासेस आहेत. मग त्यांना मासला त्यांनी एकाला M1 म्हटलं, दुसऱ्याला M2 म्हटलं. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस M1 अँड M2 अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. बघा हा डिस्टन्स दोघांमधला हा डिस्टन्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल त्यांनी त्या ठिकाणी मांडला. त्यानंतर हा फॉर्म्युला त्यांनी डिराईव्ह केला F इज इक्वल टू. आता बघा हा जो आपल्याला प्रोपोर्शनलिटी साइन आहे, मॅथ मध्ये तुम्ही शिकला असेल की प्रोपोर्शनलिटी साइन जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल कुठल्या ज्या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज मधनं, जर आपल्याला जो प्रोपोर्शनलिटी साइन आहे तो जर रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला काय घ्यावं लागतं, प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट घ्यावं लागतं. ह्या ठिकाणी हा जो G आहे, इट्स कॉल्ड ॲज अ प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट अँड ऑल्सो कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ही गोष्ट लक्षात ठेवायची. एक्झाम मध्ये एक तर जी ची व्हॅल्यू विचारली जाते, ते आपण पुढे कॅल्क्युलेट करूया कशी कॅल्क्युलेट केली जाते, काय कॅल्क्युलेट केली जाते जी ची व्हॅल्यू. तर हा G आहे, हा काय, याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा का घेतला होता, कारण प्रोपोर्शनलिटी साइन आम्हाला रिमूव्ह करायचा होता. प्रोपोर्शनलिटी साइन होता कुठं, कारण की जो फोर्स होता दोन ऑब्जेक्ट मध्ये, जो फोर्स होता त्याला आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी, किंवा जो फोर्स आपण दाखवणार आहे, तर हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, विच इज अ वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेबल. आता पूर्ण युनिव्हर्स मध्ये हा लॉ, दोन ऑब्जेक्ट मध्ये हा लॉ लागू होतो. कुठल्याही युनिव्हर्स मधले कुठलेही दोन ऑब्जेक्ट असू द्या, त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये हा लॉ जो आहे हा कसा आहे, ऍप्लिकेबल आहे. ओके, त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं बघा, नेक्स्ट आपण थोडंसं रीड करू या ठिकाणी, की here G is the constant called as a proportional constant, universally gravitational constant. मी तुम्हाला आता सांगितलं की G is the constant of proportionality and is called as the universal gravitational constant. The above law means the mass of the object is double. The above law means that if the mass of one object is double, mass of one object is double, the force between the two object also double. फोर्स दोन ऑब्जेक्ट मधला हा पण कसा असणार आहे, डबल असणार आहे जर त्याचा मास वाढवलं तर. हे का बरं होत असेल, कारण की प्रोपोर्शनल कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तुम्ही जेवढं मास वाढवाल तेवढंच काय वाढणार आहे, फोर्स वाढणार आहे त्या दोन ऑब्जेक्ट मधलं. जेवढं मास वाढलं तेवढा फोर्स वाढणार. ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल, द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. दोन कंडिशन लॉ मध्ये, फर्स्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ द मासेस, त्यामुळे मास वाढवलं फोर्स वाढलं. इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये काय सांगितलं, इफ द डिस्टन्स इज डबल, डिस्टन्स काय केला, डबल केलाय. पहिला होता x, आता काय केलाय 2x केलाय, डबल केलाय. तर जर डिस्टन्स जर डबल केलाय तर डिस्टन्स कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. डिस्टन्स वाढवला, फोर्स काय होणार, कमी होणार. कसं लिहिलं होतं आपण बघा, काय लिहिलं होतं, F काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. F कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/d स्क्वेअर. ह्या दोघांमध्ये फोर्स आणि डिस्टन्स मध्ये कसं आहे, इनव्हर्सली रिलेशन आहे. इनव्हर्सली म्हणजे F फोर्स जर वाढवला, इफ द फोर्स इज इनक्रीजेस देन द डिस्टन्स इज डिक्रीजेस. इफ द डिस्टन्स इज इनक्रीजेस, डिस्टन्स वाढवलाय. आता त्यांनी काय सांगितलंय, डिस्टन्स इज डबल, डिस्टन्स वाढवलाय तर फोर्स काय होणार आहे, ऑटोमॅटिकली कमी होणार. आणि तो पॉवर कशामध्ये कमी होणार आहे, फोरच्या पॉवरने कमी होणार. कारण की काय, डिस्टन्स काय आहे, स्क्वेअर आहे. डिस्टन्स काय आहे, स्क्वेअर आहे. समजा जर आपण कॅल्क्युलेट केला, आपण जर म्हटलो की डिस्टन्स काय आहे, 4 मीटर आहे, 4 सेंटीमीटर आहे. ओके, 4 सेंटीमीटर तर फोर्स किती असणार आहे, 2. जर डिस्टन्स 60 सेंटीमीटर आहे तर फोर्स किती असणार आहे, 4 न्यूटन. ओके, ह्या फोरच्या नंबर मध्ये तो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कारण ह्या ठिकाणी आपण युनिव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये काय घेतलेला आहे, स्क्वेअर घेतला आहे डिस्टन्स बिटवीन देम. त्यामुळे दोन कन्सेप्ट लॉचे खूप महत्वाचे आहे. फर्स्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि दुसरा इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. डिस्टन्स इनव्हर्सली आहे. डिस्टन्स इनव्हर्सली म्हटला की डिस्टन्स वाढवला की फोर्स कमी होणार. डिस्टन्स इन्क्रीजेस, फोर्स डिक्रीजेस. फोर्स इन्क्रीजेस, डिस्टन्स डिक्रीजेस. फोर्स जर दोन ऑब्जेक्ट मधला वाढवायचा आहे, डिस्टन्स कमी करा, फोर्स जास्त होईल. डिस्टन्स वाढवला, फोर्स कमी होईल. डिस्टन्स इन्क्रीज केला, फोर्स कसा होईल, कमी होईल. हे इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे. त्यांनी पण या ठिकाणी काय केलं आहे ते मेन्शन केलं आहे, आपल्याला सांगितलं आहे. ओके, पुढे बघूया. इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल इन द डायरेक्शन of the force is always along the line of joining the center of the bodies and distance between the center is taken to be d. In case bodies are not a spherical or have a irregular shape, then the direction of the force is along the joining the center of mass and d taken as the distance between the two centers of the masses.
म्हणजे तुमचं असं म्हणणं की स्पेरिकल असेल तर तुम्ही सेंटरपासून कॅल्क्युलेट करू शकता त्यांचं डिस्टन्स. पण जर ते सेंटर इरेग्युलर शेपमध्ये आहे, वेगळ्या प्रकारच्या, काही ट्रायंग्युलर शेपमध्ये आहे, कोणी स्पेरिकल रेक्टँगल शेपमध्ये आहे, कोणी स्क्वेअर शेपमध्ये आहे एखादा ऑब्जेक्ट, तर यांचं जे डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट कुठनं करायचं, सेंटर पासून. त्या ऑब्जेक्टच्या सेंटर पासून कधी पण डिस्टन्स काय केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं, मोजलं जातं डिस्टन्स. किंवा दोन ऑब्जेक्ट आहे त्यांचा शेप वेगळाच आहे, सर्कल असेल तर वी कॅन measure from the center if the object are in a circular shape. If the object are present in a circular shape, we can measure from the center. But the objects are not present in a circle, they have a irregular shape. Then we have to measure the distance from the center of that object to the center of the other object. दुसऱ्या ऑब्जेक्टच्या सेंटर पासून दुसऱ्या ऑब्जेक्टच्या सेंटर पर्यंत काय करायचं, डिस्टन्स तुम्ही काय करायचंय, मेजर करायचं आहे त्या ठिकाणी. ओके. पुढे, फ्रॉम द इक्वेशन 2, seen that the value of G is the gravitational force acting between the unit masses kept at a unit distance away from each other. Thus, the SI unit, the value of G is equal to the gravitational force between the masses 1 kilogram kept to 1 meter apart. आता ह्या ठिकाणी G ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ना, त्याची व्हॅल्यू आपल्याला कशी फाइंड आउट करायची, त्या संदर्भात आपण बघूया की G ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट केली जाते. G ची व्हॅल्यू, ओके, जी ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करू शकतो, ह्या ठिकाणी आपण बघूया की जी ची व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी कशा प्रकारे यूज केली जाते किंवा जी ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करायची. आपला फॉर्म्युला काय होता, F इज इक्वल टू F is directly proportional to m1 m2 divided by d square. Therefore हे जर रिमूव्ह करायचं असेल तर फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल, आता साइन घेतला आपण, G इज इक्वल टू m1 m2 divided by d square. We have to calculate the value of G. आता ह्या G ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागते. G ची व्हॅल्यू काय करावं लागते, कॅल्क्युलेट करावं लागते. आपण अरेंज करूया. अरेंज म्हणजे G ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर G ला ह्या साइडला घ्यावं लागेल, इज इक्वल टू च्या. ओके. आता बघा, हा G ह्या साइडला आहे, वरच्या साइडला, तर ह्या साइडला कसा होईल बघा, F अपॉन G इज इक्वल टू m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर. ओके. G ह्या साइडला घेतला आपण, इज इक्वल टू च्या ह्या साइड, न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या साइडला घेतला. ओके. आता बघा, त्यानंतर आता बघा, आपण ह्या साइडला इज इक्वल टू च्या ह्या साइडला जर रेसिप्रोकल केला, रेसिप्रोकल म्हणजे हा जो G आहे तो वरच्या साइडला आणि F खालच्या साइडला, तर ह्या साइडला पण काय करावं लागतं, रेसिप्रोकल करावं लागतं आपल्याला. तर आपण करूया बाय रेसिप्रोकल. तर G वरच्या साइडला डिवाइडेड बाय F इज इक्वल टू, हा m1 m2 वरच्या साइडला होते, खालच्या साइडला आले, तर वरती काय होणार, d स्क्वेअर डिवाइडेड बाय m1 m2. ओके ओके ओके. त्यानंतर हा F जो आहे इज इक्वल टू त्या साइडला, तर G इज इक्वल टू d स्क्वेअर इंटू F डिवाइडेड बाय m1 and m2. ओके. दिस इज द फॉर्म्युला फॉर G. G इज व्हॉट, इट्स अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. G काय आहे, हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ह्या ठिकाणी आहे. G काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. G काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेली आहे बघा, याची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेली आहे. 1 सेकंड. ओके. ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू काय केली आहे, मेन्शन केली आहे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये. शो दॅट द SI युनिट ऑफ द G, न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम. द व्हॅल्यू ऑफ G वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय हेनरी कॅव्हिडिश इन द SI युनिट. its value is 6.673 into 10 raised to power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम स्क्वेअर. याच्यावरती लक्ष ठेवा, न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम स्क्वेअर. इट्स अ SI युनिट. हे काय आहे, SI युनिट आहे. SI युनिटला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड इंटरनॅशनल. SI युनिटला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड इंटरनॅशनल, विच इज वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेबल. असे युनिट की जे वर्ल्ड वाईड ऍक्सेप्ट होतात त्यांना आपण म्हणतो स्टँडर्ड इंटरनॅशनल. तर ह्या ठिकाणी बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम स्क्वेअर हा याचा काय आहे, SI युनिट आहे टू मेजर द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ह्या ठिकाणी ती मेजर केली जाते बाय युजिंग द फॉर्म्युला. ह्या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहिलाय नेक्स्ट पेज वरती बघा. G इज इक्वल टू d स्क्वेअर इंटू R F डिवाइडेड बाय m1 m2. आता हे मास जे आहेत, मास आपण कशामध्ये मेजर करतो, किलोग्राम मध्ये. कशामध्ये, किलोग्राम मध्ये. फोर्स कशामध्ये मेजर करतो, न्यूटन मध्ये. ओके. डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये. जर हे व्यवस्थित आपण जर लिहिलं तर काय होणार आहे बघा,
ह्या ठिकाणी जर आपण त्यांना व्यवस्थित घेतलं तर डी स्क्वेअर, आता बघा जी ह्या ठिकाणी आपण लिहूया जी आहे इज इक्वल टू डी आपण म्हणतो एम, मीटर मध्ये मेजर करतो त्याला आपण स्क्वेअर केला मीटर स्क्वेअर इंटू हा न्यूटन येणार आहे या ठिकाणी न्यूटन डिवायडेड बाय काय आहे, आता हा किलोग्राम मध्ये मेजर करतो मग किलोग्राम काय करतो स्क्वेअर, न्यूटन मीटर किलोग्राम, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, असंच याचा युनिट आहे या ठिकाणी बघा काय दिले बघा न्यूटन मीटर स्क्वेअर, न्यूटन मध्ये आपण काय मेजर करतो, न्यूटन मध्ये आपण मेजर करतो फोर्स, मीटर मध्ये आपण डिस्टन्स मेजर करतो डिस्टन्स, अँड किलोग्राम मध्ये काय मेजर करतो मास, काय मेजर करतो मास. त्यामुळे इथं किलोग्रामचा स्क्वेअर केलाय कारण की दोन ऑब्जेक्ट आहेत म्हणून, कारण दोघांचे दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांचे मासेस असणार आहे, त्याचा स्क्वेअर केला 2 मल्टिप्लिकेशन मध्ये. मीटर आपण यूज करतो कशाला, डिस्टन्स मेजर करायला, पण मीटर कसा डिस्टन्स कसं घेतलं होतं आपण स्क्वेअर मध्ये, कसं घेतलं होतं स्क्वेअर, त्यामुळे काय केलं मीटरचा स्क्वेअर. आणि फोर्स काय आहे न्यूटन, फोर्स आर मेजर्ड इन द न्यूटन, न्यूटन इज द SI युनिट टू मेजर द फोर्स, मीटर इज द SI युनिट टू मेजर द डिस्टन्स, and kilogram is the SI unit to measure the mass of that particular object. ओके, इथपर्यंत इन्फॉर्मेशन ओके. ह्या पेज मध्ये आपण काय घेतले फक्त न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विच इज प्रपोज्ड बाय सर आयझॅक न्यूटन ऑन द बेसिस ऑफ केपलर्स लॉ. काय सांगतो त्यात दोन गोष्टी सांगतो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. फर्स्ट, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज directly proportional to the product of masses and inversely proportional to the square of distance between them. ओके, हे आपण ह्या लेक्चर मध्ये ह्या संदर्भातली इन्फॉर्मेशन बघितली आहे की फोर्स कसा आहे तो कॅल्क्युलेट कसा करायचा, त्याचं डेरिव्हेशन बघितलं छोटंसं डेरिव्हेशन. त्यानंतर जी जो कॅपिटल जी होता त्याची पण व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करायची ते पण बघितलं बाय युझिंग अ डेरिव्हेशन. जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जेव्हा आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करावं लागतं त्यावेळेस आपण काय घेतो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो. तर ह्या ठिकाणी आपण जो कॉन्स्टंट घेतलाय त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट नोन ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॉल्ड ॲज द जी, कॅपिटल जी. ओके, क्लिअर. ओके, ह्या लेक्चर मध्ये आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा जो कन्सेप्ट आहे हा क्लिअर केला. थँक्स ऑल ऑफ यू.